हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात मैत्रिणींनो? मजेत आहात ना? तर मजेतच राहा. तर आपल्या दीपाली स्टिच या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर इथे मी तुम्हाला आज समोरचा जो गळा आहे तो कसा पलटी करायचा, पलटी केल्यानंतर कशी फिनिशिंग येते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हे बघा, इथे मी सुरुवातीला स्लीव्ज स्टिच करत आहे. तर स्लीवचा जो आहे तो प्लेन म्हणजे सरळ भाग ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि 1/2 इंच सोडून किंवा अर्धा इंचही चालेल. तुम्ही जर 1 इंच बाहीसाठी ठेवलेलं असेल तर अर्धा इंच घेऊन शिलाई टाकायची आहे. त्यानंतर अस्तर पलटी करायचं. त्यानंतर अस्तरवरती शिलाई घ्यायची आहे, दाब शिलाई. अस्तरवरती दाब शिलाई घेतल्यानंतर अस्तर सहजरित्या पलटी होते आणि खूप सुंदर पलटी होते. फिनिशिंग खूप छान येते त्याला. हे बघा, इथे मी अस्तरवरती दाब शिलाई घेतलेली आहे. त्यानंतर मेन कापड जे आहे त्याच्यावरती अगदी कॉर्नरला शिलाई घेतलेली आहे, जेणेकरून आपली शिलाई दिसणार नाही आणि दिसायलाही खूप सुंदर दिसेल. त्यानंतर अस्तरच्या साईडने मी शिलाई टाकून घेते आहे. अस्तर मेन फॅब्रिकला जे आहे ते स्टिच करून घेते आहे. इथे आपले 2 स्लीव्स तयार झाले आहे. त्यानंतर हे बघा, इथे मी जे समोरचा गळा आहे, प्रिन्सेस कटिंग आहे, समोरून गळा आहे. त्यांचा मागचा डिझाईनचा गळा होता आणि समोरून मग आपण पायपिंग वगैरे केली तर छान नाही दिसत आणि पट्टी वगैरे कोणाला नाही आवडत खालच्या साईडनं केलेली. तर हे बघा, मी इथं प्लेन पलटी करून घेते, जसं आपण मागचा बॅक साईडची पलटी करतो सेम तेच. आणि हे बघा, मी जे समोर घेतलं एकसारखंच एका साईडलाच स्टिच करते आहे, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि आपलं ब्लाऊज शिवण्याचा स्पीडही वाढेल. तर ह्याही साईडला हे बघा, दाब शिलाई आतल्या अस्तरच्या साईडला टाकून घेते आहे, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते. तर हे बघा, इथे आतल्या साईडने शिलाई टाकली. परत आता एक आपण कवर शिलाई म्हणतो आपण, ते शिलाई अगदी कॉर्नरला टाकून घेऊया आणि त्यानंतर मग सरळ खाली जे अस्तर आहे ते स्टिच करून घेऊया त्याला पूर्ण. मग आता खाली आणि काय करायचं, आपला जो हात आहे तो हात नेहमी त्याच्यावरनं फिरवत राहायचं, जेणेकरून काय होईल की जे क्रेज वगैरे येतात किंवा चुन्या वगैरे पडतात तर त्या पडत नाही आणि अस्तरही खूप फिनिशिंगने मेन फॅब्रिकला स्टिच होते. तर हे बघा, असा एक हात त्यावरती नेहमी ठेवायचा. आता ज्यांना सवय झालेली आहे त्यांना काही वाटत नाही, परंतु आता ज्या नवीन ताई शिकतायत वगैरे त्यांच्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे की नेहमी आपला एक हात जो आहे तो फॅब्रिकवर ठेवत चालायचं, जेणेकरून फिनिशिंग वगैरे सुंदर येते आणि शिवायला जे आहे ते म्हणजे खूप फरक पडते. तर हे बघा, मी जे आहे ते एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते आहे. आणि फिनिशिंगसाठी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कैची, तुमची जी सिझर आहे तर ती शार्प असायला हवी, कारण तुमचे जे सिझरमुळे तुम्ही जे कापड कापता ते कापड खूप फिनिशिंगनं कापल्या जाते. तर खूप महत्त्वाची टिप एक ती पण आहे की तुमची सिझर ही परफेक्ट असायला हवी. तर हे बघा, इथे मी आता कटोरी स्टिच करते आहे. कटोरी समोरासमोर ठेवायची, जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत तर त्यांना खूपदा प्रॉब्लेम येतात की एका साईडच्या दोन्ही कटोऱ्या तयार होतात. तर समोरासमोर भाग ठेवायची, जेणेकरून सोपं जाते आणि म्हणजे परत घुसवायला वगैरे खूप वेळ जाते. आता जे परफेक्ट शिवतायत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, परंतु जे नवीन ताई वगैरे शिकतात तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. समोरासमोर ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. तर हे बघा, इथे कटोरीला मेन फॅब्रिक स्टिच करून घेतलं आहे मी. एक्स्ट्राचा